नमस्कार, आपण पाहत आहात लोकमंच मराठी आणि मी आहे आपल्यासोबत कोमल मौर्य. अंधेरी वेस्ट येथील यारी रोड परिसरात वर्सोवा पोलीस स्टेशनच्या पथकाने छापा टाकत तब्बल 25 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. हे सर्व नागरिक अवैधरित्या भारतात दाखल होऊन मागील काही वर्षांपासून मुंबई शहरात वास्तव्यास होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. यारी रोड परिसरातील शकरुल्ला शाह बाबा दर्गा येथे बडी रातच्या दिवशी हे सर्व नागरिक येणार असल्याची माहिती पोलिसांच्या एटीसी पथकाला मिळाली. मुंबईत आल्यानंतर या आरोपींनी भारतातील बनावट कागदपत्रे मोठ्या प्रमाणात तयार केल्याचेही तपासात उघड झाले आहे. आरोपींकडून भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेल्या सर्व नागरिकांना पुन्हा त्यांच्या देशात पाठवण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या टोळीमध्ये आणखी कोण सदस्य आहेत का, तसेच भारतात प्रवेशासाठी कोणाची मदत मिळाली होती का, याचा तपास सध्या सुरू आहे. बडी रातच्या दिवशी शकरुल्ला शाह मैदान दर्ग्याला हे ट्रान्सजेंडर जे आहेत ते दर्शनासाठी आले होते आणि त्यांच्या ज्या हालचाली होत्या थोड्याशा संशयित वाटत होत्या आणि त्यांच्या भाषेबरोबर पण थोडीशी भाषा त्यांची इतर बंगाली लोकांपेक्षा थोडी वेगळी वाटत होती. काही शब्द त्यांचे जे कानात पडले ते थोडे वेगळे वाटल्याने त्याच्याबद्दल मी माझे एटीसी ऑफिसर आहे त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना म्हणाले की ह्यांना आपण थोडंसं इंटरसेप्ट करूया, की बघूया, त्यांची चौकशी करूया. आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांची चौकशी केली आणि त्यांचे मोबाईल फोन चेक केल्यानंतर काही बांगलादेशचे त्याच्यामध्ये मोबाईल नंबर्स मिळाल्यानंतर त्यांचे पुढील त्यांना पोलीस ठाण्यात आणून पुढील कारवाई करण्यात आली आहे. तपासात आलं त्याबाबत अजून तपास चालू आहे, पण त्यांचं येण्याचे मार्ग जे आहेत ते कलकत्त्यावरून येण्याचे मार्ग आहेत आणि काही जण हे नॉर्थ ईस्ट मधून पण येण्याचा प्रयत्न करतात आणि ते तिथे सक्सेसफुल झालेले आहेत आणि त्याप्रमाणे मुंबईत महाराष्ट्रामध्ये दाखल झालेले आहेत. आणि भारतामध्ये येताना ते काही दिवस हे जे ट्रान्झिट पकडले गेलेले आहेत ते भारतामध्ये गेल्या 7-8 वर्षापासून वास्तव्य करीत आहेत. काही जण दिल्ली, काही जण गुजरात आणि असं प्रवास करत ते महाराष्ट्रात ठेपलेले आहेत. यांच्याकडे भारताचे बनवण्यात आलेले भारताचा काही विशेष पुरावा काही सापडलेला नाहीये. त्यांनी अजून काही इथे महाराष्ट्रात जास्त दिवस न झाल्यामुळे इथला काही तो वास्तव्याचा पुरावा बनवलेला नाहीये. अटक करण्यात आलेल्या सर्व नागरिकांना पुन्हा त्यांच्या देशात पाठवण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या टोळीमध्ये आणखी कोण सदस्य आहेत का, तसेच भारतात प्रवेशासाठी कोणाची मदत मिळाली होती का, याचा तपास सध्या सुरू आहे. माहितीच्या आधारे कारवाई करत 25 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. प्रकरणात आणखी कोणते धागेदोरे समोर येतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई प्रतिनिधी रवी डोडमणी सोबत कोमल मौर्य, लोकमंच मराठी.